इझी सिंक ॲपचं आता आपण सेटिंग करून घेऊ. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचं, हे फिलिंगचं हे आहे ना, त्याला आपण राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाऊ, ओपन फाईल लोकेशन, त्याच्यात gst.no.dat नावाचं फाईल आहे. तर याच्यात हा सेकंड नंबर हा जो नंबर आहे हा त्यांच्या ऍप मध्ये रजिस्टर केला आपण. ठीक आहे, ओके, हाच नंबर आहे ना. हो हा नंबर सर त्यांच्या हॉटेलचा नंबर आहे, हॉटेल असतो तो नंबर. हा जो बिलवर प्रिंट होणार आहे. ठीक आहे, जो बिलवर प्रिंट होणार आहे तो नंबर आपल्याला ऍप मध्ये रजिस्टर करावा लागतो. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर मग नेक्स्ट काम आपल्याला सॉफ्टवेअर सुरू करायचं आणि आपल्या F4 सेटअप मध्ये खालून दुसरा ऍप इझी सिंक युजर ऍप, त्याला येस करून टाकायचं. ठीक आहे, इथे येस केलं. आता सॉफ्टवेअर बंद करून टाकू. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे शो आयकॉन्सला आणि याच्यात विंडोज सिक्युरिटी मध्ये जायचं. विंडोज सिक्युरिटी मध्ये या बटनला क्लिक नाही करायचं, वरती व्हायरस अँड थ्रेट प्रोटेक्शनला क्लिक करायचं आणि याच्यात जायचं मॅनेज सेटिंग मध्ये आणि रिअल टाइम प्रोटेक्शनला ऑफ करून द्यायचं. ठीक आहे, हे झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला यांच्या इथे अँटीव्हायरस वगैरे नाही आहे ना. अँटीव्हायरस असेल तर त्यातनं त्याला अलाव करावं लागतं. त्याच्यानंतर आता आपण कॅटेगरीला क्लिक करून लार्ज आयकॉन मध्ये जाऊ, खाली विंडोज फायरवॉल हे बंद केलं का आपण. फायरवॉल हे बंद केलं. त्याच्यानंतर मग इथे ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जाऊन प्रॉपर्टीज इथे ऑफ केलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अलाव ऍप नावाचं हे फीचर इथे अलाव ऍप, ह्याच्यात जाऊन अलाव अनादर ऍपचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्याच्यात ब्राउज करायचं आणि याच्यात मग आपल्या सॉफ्टवेअरच्या फोल्डर मध्ये जायचं B2K26 आणि याच्यात FB डेटा नावाची ही फाईल आहे आणि FB डेटा रन ही सिलेक्ट करायची. FB डेटा इथे ऍड करायची. इथे ऍड केलं की इथे FB डेटा दिसतं, याच्या समोर क्लिक करून द्यायचं. सेम अलाव अनादर ऍप मध्ये जायचं, ब्राउज FB डेटा रन त्यालाही क्लिक करायचं, त्याला ऍड करायचं आणि याच्या समोर क्लिक करून द्यायचं. आणि अशीच या इझी सिंक ऍपची अजून एक फाईल असते मेन FB. मेन FB ला ओपन करून ऍड करायचं आणि मेन FB च्या समोर इथे क्लिक करून द्यायचं. हे झालं याचं सेटिंग. आता आपल्याला इझी सिंकचं एक वेगळं अपडेट टाकावं लागेल यांच्याकडे. ते अपडेट मी आता कॉपी करून देतो इथून. डी ड्रायव्हर कॉपी करतो मी. पर्टिक्युलर इझी सिंकचं अपडेट टाकावं लागेल. आता आपण त्याला इझी सिंकचे 3 ऍप आहे, दिसायला सगळे सारखे दिसतात. 1, 2, 3 त्याचे डेटाबेस असतात. आपण इझी प्लस एक घेतलं आणि हे डी ड्रायव्हर मी कॉपी करतो. तर डी ड्रायव्हर मी कॉपी केला इथे फाईल ट्रान्सफरनी इझी सिंक प्लस. Y2K25 आहे पण ते ऍक्च्युअल आहे 26. ठीक आहे, आता याला आपण एक्स्ट्रॅक्ट करून कॉपी केलं आणि B2K26 मध्ये टाकून द्यायचं. हा, हे पर्टिक्युलर इझी सिंक ऍपचं अपडेट टाकलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे रन टाईप केलं तर रनच्या 2 फाईल असतात. मी इकडून कॉपी करतो त्याचे. त्याच्या इझी सिंक साठी जे असतात. सर इझी सिंकची आता जी फाईल पाठवली ती पाठवणार का मी आता? हा, एक मिनिट मी हे करून देतो पहिलं.
या 2 फाईल मी इथे कॉपी केल्या. हो. रन पास नको. रन ESB आणि रन ES. तर ही जी बॅच फाईल आहे, इथे पहा विंडोज बॅच फाईल लिहिलेलं आहे. हो. तर ही फाईलला आपण सेंड टू डेस्कटॉप करतो. ओके. इथे आलं. इथून ते इझी सिंक पहिल्यांदा आपण रन करून घ्यायचं एकदा. ठीक आहे. ओके. मग ही जी फाईल असते ही कॉपी करायची आणि इथे रनला क्लिक करून शेल स्टार्टअप लिहून एंटर केलं, याच्यात इथे पेस्ट करून द्यायची. कुठे पेस्ट करायचं? इथे रन मध्ये शेल स्टार्टअप लिहून ओके करायचं. ओके. हा बॉक्स ओपन होतो. ही विंडो ओपन झाली की इथे पेस्ट करून द्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा जेव्हा कॉम्प्युटर रिस्टार्ट होईल, हे ऍप डेटामध्ये स्टार्टअप आहे ना, स्टार्टअप, तर याच्यात आपण कोणतीही फाईल टाकली तर ती जसं कॉम्प्युटर स्टार्ट होईल ते स्टार्ट होऊन जाते ऑटोमॅटिक. ठीक आहे. आता हे ऑटोमॅटिक स्टार्टिंग साठी आहे. आणि टास्क मॅनेजर मध्ये आपल्याला पाहावं लागेल तिथे FB डेटा रन आली काही. ही आली तर इझी सिंक ऍप सुरू झाली. ओके. आता इथलं सेटिंग रेडी केलं आपण इझी सिंक ऍपचं. आता मोबाईलवर मी तुम्हाला ऍप पाठवतो. ते मोबाईलवर जे ऍप पाठवेन ते मोबाईलवर इन्स्टॉल करून हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे इथला तो टाकायचा आणि इथला मास्टर पासवर्ड जो असेल तो टाकायचा. सर रजिस्ट्रेशन नंबर कोणता सर? जो आता आपण इथे GSTNO.net मध्ये लिहिला तो निधीचा. अच्छा, तो नंबर. ओके. ठीक आहे. ओके. ओके. यानेच ऍप उघडेल दोन्ही मोबाईलवर. हा नंबर टाकावा लागेल आणि इथला जो मास्टरचा पासवर्ड आहे, अँड्रॉइड में काम करता है सर. आता इथे मास्टर साठी ओपन करायला स्पेस बार टाकलेला आपण. पण इथे जर मोबाईल कॉम्प्युटर मध्ये जर का पासवर्ड चेंज केला तर मोबाईल मध्ये चेंज होऊन जाईल. ओके. म्हणजे याचं कनेक्शन डायरेक्ट त्याच्याशी. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता ते पाठवतो.